शहरात जास्तीचे पक्के अतिक्रमणाचे सत्र सुरूच. संबंधित अधिकारी मात्र गाढ झोपेत. न्याय मंदिरातच अतिक्रमणे होताना अधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग. अतिक्रमितांना सपोर्ट देणारे तितकेच दोषी. नंदुरबार जिल्ह्यातील शहरातील पाटचारीवरती अतिक्रमण करण्याचे जसे सत्रच सुरू आहे, व्यापारी गाळे बांधून पाटचारीवरती देखील अतिक्रमण करून व्यवसायासाठी सर्रासपणे वापर केला जात आहे. शहरातील पाटचारी अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून दर पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होता नवीन वसाहतीमध्ये पाणी शिरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मागील पावसाळ्यात चक्क कोर्टात पाणी शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. आता पाटचाऱ्या ताब्यात घेण्यासाठी धनिकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रशासनाच्या नाकावर टिचून न्यायालयाच्या बाजूलाच असलेल्या पाटचारीत स्वतःच्या स्वार्थासाठी पाईप टाकले आहेत. अगोदरच यामुळे पावसाचे पाणी निश्चितच तिथेच थांबणार आहे व ते पाणी निचरा न होता इतरत्र पसरणार आहे. पाटबंधारे विभागाच्या डोळ्यात देखत संबंधित धनिकाने पाटचारीत पाईप टाकले आहेत. यावर पाटबंधारे विभाग मात्र झोपेचं सोंग घेतले असून यांच्याकडून कारवाईची अपेक्षा करणे कितपत योग्य? एकंदरीत अधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग मात्र जास्तीचे अतिक्रमणधारक मजेत असेच चित्र आहे. शासनाकडून अतिक्रमणधारकांवर बुलडोजर कारवाई होत असताना शहाद्यात पाटबंधारे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्षामुळे जास्तीच्या अतिक्रमितांची चांदीच झाली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार.